अधिक मासात सत्यनारायण का घालतात? खरं तर सत्य हे नारायण आहे. सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणणे सत्यनारायण कथेचा मूळ उद्देश आहे. सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून खऱ्या सुख समृद्धीचा मालक होऊ शकतो. या कथेतून एक संदेश स्पष्टपणे मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेचे व्रत घेतले तर त्याला इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते. या विरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचं व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात. जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो. ही कथा घरात धान्य धन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देते. त्याआधी एक कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या सत्यनारायण कथेतून वंशराजांना सुख समृद्धी, संतती, कीर्ती, वैभव, शौर्य, ऐश्वर्य, सौभाग्य, मंगल असे वरदान मिळते. अधिक मास हे सगळ्यांना माहित आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास हा आपला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय म्हणून आहे. आणि या पवित्र मासात श्री सत्यनारायण पूजा विशेषतः संकल्पयुक्त म्हणजे 3, 5, 7, 9 किंवा 108 पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या सत्यनारायण पूजेमुळे कर्जमुक्ती तसेच आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक सुख शांती लाभते. अधिक मासात संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करण्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. पहिला म्हणजे पूजेचा संकल्प. म्हणजे काय करायचंय तर पूजा सुरू करण्यापूर्वी विष्णूजींचे स्मरण करून हातामध्ये अक्षता, फुलं, पाणी आणि नाणे घेऊन संकल्प करावा. संकल्प विधी अशी आहे की मी स्वतःचे नाव आणि गोत्र, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच आर्थिक संकटातून मुक्ततेसाठी, उदाहरणार्थ 3, 5, 7, 9, 108 अधिक मासातील सत्यनारायण पूजा संपन्न करते आहे असे म्हणत पाणी जमिनीवर सोडावे. तसेच आपल्या घरच्या घरी हे सत्यनारायण व्रत आपण कसे करू शकतो तर आता बघूया. हे व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंद रूप मोक्ष पदास जातो असे मानले जाते. घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच 2 पूजा करायच्या आहेत. त्याने रोज पूजा करायची आहे. म्हणजे आज एकाने पुढील वेळेला दुसऱ्याने असं नाही करायचंय. उपवास करायचा नाही, कुठलाही तामझाम नाही. देवाला तुमचा लाख मोलाचा भाव हवाय, फक्त तो त्या चरणी वाहायचा म्हणजे झाले. तर यासाठी विधी काय करायची तर घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला एक चौरंग पाट मांडावा. त्यावर एक पांढरे वस्त्र करावे. त्यावर मूठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात पैसा, सुपारी, फुलं घालावी आणि कलशाला हळद कुंकू म्हणजे अष्टगंध जे असेल आपल्याजवळ त्याची 5 बोटे ओढावी. त्यावर एक तामण ठेवावे आणि त्यात मूठभर तांदूळ पसरवावे. यामध्ये तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी. श्रीकृष्णाला तुळस म्हणजे तुळस कशी तर 1 वाहिली तरी चालेल. त्याचप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे 108, 1008 वेळाची अशी आवश्यकता नाहीये. आणि फुलं अर्पण करायचं आहे. 1 किंवा 11 तुळशीपत्र वाहिले तरी चालेल, पण मनाभावाने, कारण शेवटी भाव महत्वाचा.
श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करावा, बाजूला सत्यनारायणाचा फोटो ठेवावा, त्याची देखील पूजा करावी. हे आपल्या हातात. उजव्या बाजूला नागवेलीची 2 पानं ठेवायची आहेत. त्यावर गणपतीची सुपारी ठेवायची आहे, कारण गणपतीचं पूजन आपण पहिलं करतो. त्यामुळे त्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फुलं याने पूजा करायची आहे. त्याच्या बाजूला कुलदेवतेची सुपारी ठेवायची आहे. तिला सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता घालून पूजा करायची आहे. त्याच्या बाजूला 2 भगवालीच्या पानावर वरुण देवताची सुपारी ठेवून पूजा करायची. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून भगवंतास विनंती करावी. धूप दीप अगरबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने श्रवण जावे, म्हणजे स्वतःच्या मनापासून पाया पडावे. तिसरं काय करायचं तर कथा वाचायची आहे, म्हणजे सत्यनारायणाचे 5 अध्याय वाचले जातात. हे अध्याय पूजेचा उगम, फायदे आणि भक्ताचे अनुभव सांगतात. आरती करून लहान वाटीचा प्रसाद करावा, त्यात थोडे केळी घालावी आणि नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. चौथं म्हणजे संख्यानिहाय महत्व आणि नियम. 3, 5, 7, 9 सत्यनारायण बहुधा हे अधिक मासाच्या दर शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा एकादशीला सलग केले जातात. हे विशेष कामना पूर्तीसाठी केले जातात. तसेच 108 सत्यनारायण हे सहसा अधिक मासाच्या संपूर्ण महिन्यात 108 घरामध्ये किंवा एकाच ठिकाणी 108 विधी करून पूर्ण केले जातात. हे खूप मोठे अनुष्ठान मानले जाते. त्यामुळे जीवनातील सर्वोच्च अडथळे दूर होतात. त्यासाठी काही नियम आहेत. तर कसले नियम? तर पूजा करणारी व्यक्ती आणि कुटुंबाने पूर्ण महिना सात्विक राहावे आणि मनामध्ये श्रद्धायुक्त संकल्प ठेवावा. जर तुम्ही 3 दिवसाचा संकल्प केला आहे तर रोज 3 दिवस ही पूजा करायची आहे. रोज पोथी वाचायची, आरती म्हणायची आणि घरात जे जेवण बनवले आहे तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. पहिल्या दिवशी जिथे पाठ मानला जातो तो पाठ तसाच राहू द्यावाचा आहे. फक्त फुलं बदलू शकता आणि नागवेलीची पाने म्हणजे विडाची पाने जर सुकली असतील तर ती देखील बदलवू शकता. बाकी कोणतीच गोष्ट हलवायची नाही. 3 दिवसाचा संकल्प झाल्यानंतर 4थ्या दिवशी सर्व पूजा आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि निर्माण यावर टाकायचं आहे. त्यासोबत एक सवासनी स्त्रीला आपल्या इच्छेप्रमाणे ओटी भरायची आहे. मित्रांनो, हे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की अधिक मासातील विशेष फल समृद्धी, आर्थिक अडचण चणचण दूर होते. याचे खूप फायदे आहेत. तुमच्याकडे जर आर्थिक कर्ज असेल, पैशाची चणचण असेल, ती सगळं दूर होतं. तसेच कोणाला मुलं बाळ नसतील, संतान प्राप्त होत नसेल तर निपुत्रिकांना संतान प्राप्तीसाठी हे व्रत प्रभावी मानले जाते. तसेच आपल्या कुटुंबातील आरोग्य, प्रत्येक कुटुंबाच्या सदस्यांचे आरोग्य सुद्धा सुधारते. तुमच्यावर जर कर्ज असेल, खूप पैसा डुबला असेल तर कर्जमुक्तीसाठी कर्जावर फायदेशीर कचाट्यातून आपली सुटका होऊ शकते. कुठलेही व्रत किंवा उपासना ही फार तामझाम न करता साधेपणाने करावे. अहंकार विरहित असेल तर कृपा होईल. जशी जमेल तशी करावी. बसायला पाठ घ्यावा की आसन किंवा तसले काही विचार करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे देवावर आपण उपकार करत असल्यासारखे कुठलेच व्रत किंवा साधना करू नये. म्हणजे जबरदस्ती कुठे व्रत करायचं नाही आणि स्वार्थासाठी तर मुळीच नाही. मनापासून व्रत करायचं आहे. मी हे केले ते केले असं न म्हणता त्याने माझ्याकडून हे व्रत करवून घेतले अशी भावना मनात ठेवून करायचं आहे. ज्यांना हे व्रत करायची इच्छा आहे त्यांनी येत्या सोमवारपासून हे व्रत करायला सुरुवात करावी. अधिक महिना चालू आहे
आणि हा महिना श्री विष्णूंची उपासना करण्यासाठी श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे आपल्यापैकी जे ह्या व्रतास आरंभ करतील ते खरंच भाग्यवान आहेत. सर्व गोष्टी नक्कीच शुभ होणार आहे. तुमचा अनुभव इथे मला